आपण इयत्ता 6वी चे कोण बघितले. इकडे लक्ष द्या. हे काय आहे? काय? दोन वर्तुळ म्हणा किंवा गोल म्हणा. आता बघूया काय होतंय. काय असेल तर कार्टूनचा चेहरा काढतोय का? इथे किती असेल? इथे 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 किती असेल? इथे 2 4 5 7 8 11. बरं, आपला दिवस तर 24 तासाचा असतो, मग घड्याळात 12च का? प्रश्न पडलाय. हा बोला. एका नाही का? हा 12 2 वेळा वाजतात, 1 2 वेळा वाजतात. प्रत्येक अंक जो आहे तो 24 तासात किती वेळा येतोय? 2 वेळा. तो आपला विषय नाही. आपला विषय असा आहे, जो मोठा काटा असतो त्याला मिनिट काटा म्हणतात. काय म्हणतात त्याला? मिनिट काटा. आणि जो छोटा काटा असतो त्याला म्हणतात तास काटा. काय म्हणतात त्याला? तास काटा. बरोबर, मिनिट काटा 12 वर आहे आणि तास काटा 3 वर आहे. तर किती वाजले? 3 वाजले. राईट? एवढं कळतं सर्वांना? आता आपला प्रश्न काय आहे की जेव्हा 3 वाजलेले असतील घड्याळात, इकडे लक्ष. घड्याळात जेव्हा 3 वाजलेले असतील तेव्हा मिनिट काटा व तास काटा यात कोणता कोण होतो? किती अंशाचा कोण? यात किती अंशाचा कोण होतो? आता वरवर बघितलं तर खूप कठीण प्रश्न वाटतोय आपल्याला, पण याची एक ट्रिक आहे आपल्याकडे. काय करायचं आहे? थांबा थोडं. मिनिट काटा कितीवर आहे? मिनिट काटा 12 वर आहे आणि तास काटा आता या दोघांमधला कोण काढायचा आहे? म्हणजे हा कोण काढायचा आहे? बघा नेमके किती वाजलेत आता? किती वाजलेत? 3. ते 3 इथे लिहायचे
आणि त्याला 30 ने गुणायचंय. कितीने गुणायचंय? 30 ने. आता आहे ना सोपा गुणाकार. ज्याला गुणाकार पण येत नाही त्यांनी लक्ष द्यायचं. इथे 2 अंकी संख्या आहे, इथे 1 अंकी संख्या आहे. 1 अंकी संख्येने आधी शून्याला गुणायचं आणि कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर किती येतंय? किती येतंय? 0. पटकन कॉन्फिडेंटली बोला. कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर किती येतंय? 0 येतं. आता इथे 3 शून्याला गुणलं 3 0 0. आपला पाडा सुद्धा एकापासून सुरू होतं, शून्यापासून सुरू होत नाही. 3 1 3 असाच पाडा येतोय आणि 3 0 0. 3 शून्याला गुणलं किती आलं उत्तर? 0. आता काय राहिले? 3 कितीला गुणायचंय? 3. 3 3 3 1 3 3 2 7 3 3 झालं. आलं उत्तर आपलं. किती अंशाचा कोण होतो रे? किती अंशाचा कोण होतोय? 90. ठीक आहे. आता इथपर्यंत कळलं. आता पुढचं उदाहरण घेऊया. इथे 4 वाजलेले असतील. किती घ्यायचे आता? 4. हे बदलूया आपण. आता 4 वाजलेले असतील तर तास काटा कितीवर असेल? 4 अंक. आणि मिनिट काटा कितीवर असेल? 12. नवनाथ ते जास्त महत्वाचं आहे. 4 जेव्हा वाजलेले असतील तेव्हा तास काटा 4 वर असेल आणि मिनिट काटा कितीवर असेल? 12. आता यातला कोण आपल्याला शोधायचं? यातला काय शोधायचं आहे? कोण. तो किती अंशाचा आहे ते शोधायचं आहे आपल्याला. हा जो कोण तयार होतो तो किती अंशाचा आहे? सोपं आहे. किती वाजलेत रे? किती वाजलेत? 4. मग इथे 4 लिहायचे. इथे किती लिहायचे? 4. आणि त्याला कितीने गुणायचंय? 30 नेच गुणायचं आहे. आता 4 चा पाडा शून्यापर्यंत किती होतो रे? किती? 0. आता 4 चा पाडा 3 पर्यंत किती होतो रे? 4 1 4 4 2 8 4 3 12. किती अंशाचा कोण तयार झाला? 120. हा जो कोण आहे हा किती अंशाचा तयार झालाय? 120. आता बघूया. तुम्ही सांगा. 5 वाजले तर बघूया आता. जेव्हा 5 वाजलेले असतील घड्याळात तेव्हा किती अंशाचा कोण होईल? आता इथे मी 4 पुसतोय, लिहिलंच नाही 4. आता इथे मी काय करतोय? 5 लिहितो. काय लिहितो इथे? 5. जेव्हा घड्याळात 5 वाजलेले असतील मिनिट काटा व तास काटा यात किती अंशाचा कोण होतो? मिनिट काटा कितीवर आहे? कितीवर आहे? 5. तास काटा कितीवर आहे? 5. काय करायचंय? पुसतो. मला उत्तर पुसलं नाही. आता किती वाजले? बरोबर 5 वाजलेले आहे. काय लिहायचं इथे? 5. त्याला कितीने गुणायचं? 30 ने गुणायचं. आता पुन्हा तोच. इथे 1 संख्या, इथे 2 संख्या आहेत. 5 ने आधी शून्याला गुणायचंय. 5 0 0 आणि 5 3 किती? किती अंशाचा कोण झाला? किती अंशाचा? 150. हा जो कोण आहे तो किती अंशाचा झाला? 150. हे असे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येतात. ही आपली स्कॉलरशिपची तयारी चालली. 6वीला पण इथूनच तयारी करायची आपल्याला. पुढच्या वर्षी 7वीला असेल, 8वीला पण असेल. 7वीच्या मुलांची या वर्षी स्कॉलरशिप असेल, पुढच्या वर्षी पण असेल. आणि जे 5वीला आहेत त्यांची या वर्षी पण असेल.
7वीला पण असेल, 8वीला पण असेल. तर ही तयारी आजपासून आपण सुरू केलेली आहे. आपला उद्देश काय? एक तरी विद्यार्थी आपला स्कॉलरशिप मध्ये चांगल्या मार्काने पास झाला पाहिजे. शाळेचं नाव काय केलं पाहिजे? त्याने काय केलं पाहिजे? रोशन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मग शाळेचं नाव कारण बदलून रोशन करायचं का? असं केलं म्हणजे झालं का शाळेचं नाव रोशन? नाही ना. मग काय करणार? बल्ब पेटवायचं आणि त्याच्यावर नाव लिहायचं का रोशन? असं करून होईल का शाळेचं नाव रोशन? रोशन करायचंय म्हणजे ब्राईट करायचंय. सगळ्यांच्या नजरेत शाळेचं नाव आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याचं नाव आलं पाहिजे, शाळेचं नाव आलं पाहिजे. त्यासाठी काय करायला लागेल? इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. आता हा जो टॉपिक आपण बघितला किंवा बघतोय, आता पुढे अजून एक बघूया. आता 6 वाजलेले असतील, किती? तेव्हा किती अंश? 7 घेऊया. 7 वाजलेले असतील. 7 वाजलेले असतील. किती वाजलेले असतील? 7. तेव्हा मिनिट काटा कितीवर असेल? कितीवर असेल? 12. आणि तास काटा कितीवर असेल? एवढं प्रत्येकाला कळतं. आता काय करायचंय? मिनिट काटा 12 वर असेल, तास काटा 7 वर असेल. तीच पद्धत. तास काटा 7 वर आहे म्हणून इथे 7 लिहिले, त्याला गुणिले किती केले? किती केले? किती केले? आता बघा, 7 0 0, 7 3 1. इथे झालं का आपलं उत्तर पूर्ण? थांबा, इथे आपलं उत्तर पूर्ण झालेलं नाही. काय करावं लागेल? जर इथे उत्तर 180 पेक्षा जास्त आलं, इथे उत्तर 180 पेक्षा जास्त आलं, तर हे जे उत्तर आलंय ना ते 360 मधून वजा करायचं. काय सांगितलं मी परत सांगतो. जर उत्तर आपलं इथे, दामिनी, जर उत्तर आपलं इथे 180 पेक्षा जास्त आलं तर ते कशातून वजा करायचंय? 360 मधून वजा करायचं. आता वजा बाकी सोपी आहे. शून्यातून 0 गेला, किती उरणार आहे? किती? 0. 6तून 1 गेला, किती उरला? 3तून 2 गेला, किती उरला? आपलं किती अंशाचा कोन येईल? 150. इथे फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेव. उत्तर 180 पेक्षा इथे जास्त येत असेल, जी संख्या आली ती कशातनं वजा करायची? 360 मधून वजा करायची. 150 अंश. हा जो कोन आहे तो किती अंशाचा होईल? 150. लक्षात राहील का तुमच्या? आतापर्यंत आपण जे बघितलं ते लिहाल का? लिहाल का? चला तर मग लिहा. बाय.